प्रेक्षकांनो, बापूसाहेबांना पिंकीला मारणं खूप महागात पडणार आहे। आज आपण बघतोय पिंकी सारखी धनी करून उठायचा प्रयत्न करत असते। ज्यांनी पिंकीला आणले त्या डॉक्टर देवयानी ते विचारतात कशी आहे ती दुसरे डॉक्टर जे इलाज करताय पिंकीचा ते म्हणतात की खूपच सिरियस आहे ही पेशंट, इंटरनल इंजुरी काय आहे हे रिपोर्ट आल्यावर कळेल, फार आशा नाहीये ती वाचायची। म्हणजे ह्या वाचल्यात एवढ्या अपघातातून हेच आश्चर्य आहे। देवयानी म्हणतात मला खात्री आहे ही वाचली आहे म्हणजे ती बरीच होणार। जगण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आहे या मुलीमध्ये। ही मुलगी फायटर आहे। तुम्ही म्हणता एवढा मार लागल्यानंतरही तिची जगण्याची शक्यता नाहीये। ज्या प्रकारे ती फाईट करतीये ना, इट्स अमेझिंग। तिने होप सोडलेलेच नाहीयेत। अशी आशा मी कोणात बघितली नाहीये। इथपर्यंत पोहोचणं ह्या जखमी अवस्थेतही शक्य नव्हतं, पण बघा तिने करून दाखवलं। ते दुसरे डॉक्टर म्हणतात लेट्स होप फॉर बेस्ट, बाकी देव आहेच आहे, सकाळपर्यंत वाट बघूयात। देवयानी म्हणतात देवही अशाच लोकांची साथ देतो जो कधीच होप सोडत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मुलगी सामान्य मला वाटतच नाही। हिचे मी पल्स चेक करत होते तेव्हा मी हिला स्पर्श केला तेव्हाच मला जाणवलं ही मुलगी स्पेशल आहे, हिला भरपूर जगायचं आहे, एक वेगळीच आग आहे हिच्यामध्ये। मला जाणवलंय तिला परत यायचंय, तिचं जे काही येते तिला मिळवायचंय, ती परत येणार डॉक्टर, आणि मी तिला उभं करणार। युवराज सुद्धा मनात हाच विचार करत असतो, कारभारीन तुम्ही परत येणार आणि सगळ्यांचा गैरसमज दूर करणार, पण आहात तरी कुठे तुम्ही? आता ही सुशीलाबाई युवराजला खूप बोलते, पाहिलंस तुझ्या सख्या बहिणीची अवस्था कशी झाली आहे, तिची ही अवस्था कोणामुळे झाली आहे? तुझ्या या कारभारणीमुळे झाली आहे, त्या घाटवाडीच्या पोरीमुळे। तू काय बोलणार रे? तुला सगळं माहिती आहे की त्या पोरीमुळेच हे सगळं होतंय। अरे किती हाहाकार माजवलाय तिने बाहेर, किती लोकांचे बळी दिलेत तिने। युवराज म्हणतो आईसाहेब आम्हाला हे मान्यच नाहीये, देवाने जरी सांगितलं ना तरी आम्ही कबूल करणार नाही आणि आम्हाला विश्वासच बसणार नाही। जेव्हा स्वतः इथे येतील माझ्या कारभारीन तेव्हाच तुम्हाला सगळा गैरसमज दूर होईल। बापूसाहेब म्हणतात जाऊ द्या हो सुशीलाबाई, झोपेतल्या माणसाला जागं करता येतं पण सोंग घेतलेल्या माणसाला नाही जागं करता येत। आता त्या डॉक्टरबाई बाहेर आल्यात आणि सगळेच जण विचारते सांगा ना डॉक्टर आमचा जीव नका टांगणीला लावू, छबी कशी आहे? त्यावर या डॉक्टर म्हणतात आय एम सॉरी, त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे, त्या अजून शुद्धीवर आल्या नाहीये, त्यांनी जर आजची रात्र काढली ना उद्या काही होप्स आहेत, मग नंतर त्यांच्या जीवाला धोका नसेल। सुशीलाबाई म्हणतात डॉक्टर साहेब मी तुमच्या पाया पडते, माझ्या मुलीला वाचवा। ते डॉक्टर म्हणतात आम्ही सगळे प्रयत्न करतोय, तुम्ही सुद्धा धीर ठेवा, तुम्हाला आज जायचं असेल तर शांत बसा, फक्त आवाज करू नका आणि भेटा छबीला। आता सुशीलाबाई विचारतात बाळ कसं आहे? तर आता डॉक्टरांनी नुसती मान हलवली आहे, म्हणजे छबीचं बाळ गेलंय प्रेक्षकांनो। आणि आता धनंजयचे डोळे उघडतील यापुढे। आता मात्र सुशीलाबाईच्या बापूसाहेबांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। धनंजय आत गेलाय छबीला भेटायला, युवराज जात असतो तेव्हा सुशीलाबाई त्याला अडवतात आणि म्हणतात ए तू आज जायचं नाही, सांग तुझ्या त्या घाटवाडीच्या पोरीला काय करून बसली ती हे सगळं, तिला सांग मला माझं नातवंड परत दे म्हणाव। यांची पाप आता यांच्याकडेच कशी फिरून परत येणार आहे ना प्रेक्षकांनो, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आता हे सगळेच जण छबी करून आतमध्ये जात आहेत। युवराज मात्र बिचारा मनातच विचार करतोय की कुठे गेली असेल आपली कारभारी, आणि तिकडे सतत पिंकी जागी व्हायचा प्रयत्न करत असते, ती अशी मोठ्याने झटके मारतीये। सिस्टर बघतात आणि डॉक्टरांना आवाज येतात डॉक्टर लवकर या तुम्ही, या बघा कशा करताय। डॉक्टर पिंकीला चेक करतात आणि त्यांच्यासोबत त्या डॉक्टर देवयानी पण पिंकीसाठी आहेतच। ती खूप झटके देत असते आणि पुन्हा बेशुद्ध होते। आता त्या देवयानी म्हणतात बघितलं ना डॉक्टर, मी म्हटलं ना तुम्हाला ही खूप मोठी फायटर आहे, अचानक हिच्यातला लाईफ फोर्स जागा होतो, असं वाटतं की तिला काहीतरी बरंच सांगायचंय, उठून बसायचंय। पिंकीला तपासणारे डॉक्टर म्हणतात यांना काहीतरी सांगायचंय हे लक्षात येतंय, अपघाताच्या केसमध्ये असं होऊच शकतं। त्यावरती या देवयानी म्हणतात हो असू शकतं, पण तिला काहीतरी सांगायचंय, हिचं कोणावर तरी प्रेम आहे किंवा त्याच्यासाठी तिला परत यायचंय किंवा महत्त्वाचं काही असेल, काहीतरी नक्की असणार आहे। ही मुलगी हार मानणाऱ्यातली नाहीये, ही खूप फायटर दिसतीये मला। त्यावर डॉक्टर म्हणतात ही परत यावी अशीच आमची इच्छा आहे, ही जोपर्यंत शुद्धीवर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही ही कोण आहे। तुम्ही पोलिसांना रिपोर्ट केलं का? त्यांच्याकडनं कळलं का ही कोण आहे? त्यावर देवयानी म्हणतात मी पोलिसांच्या संपर्कात आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की आसपासच्या परिसरातून एकही ॲक्सिडेंटची किंवा मिसिंगची केस नोंद झालेली नाहीये, हिचं आपल्याला काही सामानही सापडलं नाहीये, त्यामुळे ID कार्ड मोबाईल काही मिळालं असतं तर कळलं असतं। डॉक्टर म्हणतात ते दुसरे की हिचा चेहरा पूर्ण डॅमेज झालाय, त्यामुळे हिची ओळख पटणं अशक्य आहे, तरी सुद्धा ही मुलगी तीचे हे सांगणं अशक्य आहे। आता ते डॉक्टर असं म्हणून निघून गेले, ती स्टेबल आहे असं सांगतायत त्या, पण या देवयानी मात्र सतत पिंकीकडे बघतायत आणि म्हणतायत कोण आहेस तू?
सुशीलाबाई म्हणतात आता ती घाटवाडीची पोरगी नक्की कोण आहे ना, मी हे सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे, गुन्हेगार आहे ती पोरगी. युवराज म्हणतो काय म्हणता आईसाहेब, आमच्या कारभारणींनी सगळं केलं असं म्हणायचंय का तुम्हाला? सुशीलाबाई म्हणतात काय रे तू खरंच भोळा आहे का, खरंच नाटकं करतोयस तू युवराज? माझ्या पोरीला मरणाच्या दारात ओढली ती ना, माझ्या नातवंडाला पण गिळून बसली ती पोरगी. इतक्या लोकांना मरणाच्या दारात पोहोचवलंय तिने, तरी पण तू पाठीशी घालतोयस तिला. दुसरं कोणी असतं ना तर मग तिला दाखवलं असतं. नाही तुला बोलून काय उपयोग आहे, मी तिला सोडणार नाही, संपून टाकणार आहे मी तिला. युवराज म्हणतो आईसाहेब हे बघा असा डोक्यात राग घालू नका, कोणीतरी त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचतंय, कोणीतरी फसवतंय त्याला. सुशीलाबाई म्हणतात तिला कोणी फसवत नाहीये, ती फसवती आपल्याला. तिचा हा मुखवटा आहे ना टरा फाडून टाकणार आहे मी. सुशीलाबाई आता लगबगीने बाहेर गेल्यात, बाहेर सगळे पत्रकार लोक आहेत. सुशीलाबाई गेल्यावर बापूसाहेब म्हणतात तिला तर मी सोडणारच नाही, माझ्या नातवंडाचं बलिदान मी व्यर्थ नाही जाऊ देणार. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा या बाईला गाडलाच पाहिजे. सत्या म्हणतो बापूसाहेब बाहेर गर्दी आहे, मीडियाला आवरावं लागेल, धोंडे पाटलाच्या नावानं बोंबाबोंब करताय लोक, आईसाहेबांना काही झालं तर, अहो कोणी हल्ला केला तर? बापूसाहेब म्हणतात काय होणार नाही तुमच्या आईसाहेबांना, त्या समदयस्थित सांभाळून घेतील, आम्ही त्यांच्या सोबत आहोतच की. चला आता समद्यांनी मिळून जनता जनार्दनांची माफी मागायची वेळ आलेली आहे. आणि बाहेर लोकांसमोर जाऊन बापूसाहेबांनी एवढं नाटक केलंय रडायचं की विचारूच नका. चोर मचाय शोर ही म्हण अगदी परफेक्ट लागू पडते बापूसाहेबांवर. आता बाहेर सगळेजण हाय हाय मुर्दाबाद असे घोषणा करत असतात. सुशीलाबाई येऊन त्या सुद्धा घोषणा द्यायला लागतात, धोंडे पाटील हाय हाय मुर्दाबाद म्हणा ना लोक. हो नाही आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत ना, पुढचा मागचा विचार न करता आम्ही त्या घाटवाडीच्या पोरीला सून करून आणली ना, तुम्हाला पाहिजे ती शिक्षा आम्हाला द्या. आणि लगेच डोळ्यात पाणी आणलंय आणि म्हणताय काय सांगू बाबांनो, तुम्ही सगळे गावकरी मंडळी आपण सगळेच एकाच बोटीचे प्रवासी आहोत, आम्ही सुद्धा त्या घाटवाडीच्या पोरीचे शिकारी आहोत. अहो तुम्ही सगळ्यांनी आपल्या माणसाला मरणाच्या दारात जाताना पाहिलंय. मला तुमच्या भावना यातना कळकळ सगळं कळतंय, कारण मी सुद्धा माझ्या मुलीला मरणाच्या दारातून परत येताना पाहिलंय. माझं नातवंड मी गमावून बसले. आज मी आमदार गजराज धोंडे पाटील यांची बायको म्हणून नाही, एक आजी म्हणून तुमच्या समोर बोलतीये. एक घाटवाडीची पोरगी जेवढी तुमची गुन्हेगार आहे ना तेवढेच धोंडे पाटील पण तुमचे गुन्हेगार आहेत. तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगायला तयार आहे. सुशीलाबाई इतक्या नाटकं करतायत, लोकांसमोर रडताय पडताय. आणि बापूसाहेब सुद्धा शेवटी हा युवराज हळूचकून बापूसाहेबांना म्हणतो बापूसाहेब आईसाहेबांना सांगा कारभारणीनं असं काही केलेलं नाहीये, आपल्याकडे पुरावा तरी काय आहे या सगळ्या गोष्टींचा. बापूसाहेब लगे रडायला लागतात आणि म्हणतात माय बाप हो आम्हाला माफ करा हो, आमची हार आहे, आम्ही माफी मागतो तुमची. हाय हाय वाटते हो, काळीच तुटते हो आमचं, हाय हाय वाटते आम्हाला. काय सांगू तुम्हाला, आमचीच माणसं दगाबाज निघाली, राक्षस निघाली पैशासाठी. पिंकी धोंडे पाटील आमची सुनबाई तिने हे समद केलं हो. इतक्या मोठ्या रडायला लागतात बापूसाहेब की विचारू नका प्रेक्षकांनो. नाटक काय भारी करतात हा. आता डोळे बे पुसतात आणि म्हणतात आम्हाला लई त्रास होतोय मायबाप हो. कुठून ही विषारी वृक्षवल्ली आम्ही जपली जोपासली, जिनं तुम्हा सगळ्यांना हा विषारी विळखा घालून बसलाय, काही कळनसं झालंय आम्हाला. युवराजला तर नवलच वाटते, हे सगळं काय चालू आहे तमाशा. बापूसाहेब म्हणतात मी गजराज धोंडे पाटील आमच्या 4 पिढ्या लोकशाहीमध्ये आहे, त्यांचा एकच विडा आणि एकच ध्येय असणार आहे आता. त्या क्रूरकर्मी पिंकी सरपंच धोंडे पाटलांना पकडायचं आणि तिला शिक्षा करायची, तुम्हा सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा. आणि पुढे ती डॉक्टर आली आहे, ती डॉक्टरांना बोलायला लावतात बापूसाहेब. आणि ती डॉक्टर पण म्हणती की या सगळ्याला पिंकी धोंडे पाटीलच जबाबदार आहे, रात्रीतून त्यांनीच औषधाची अफरातफरी केली, चांगल्या औषधांच्या ऐवजी नकली औषधं तिथे टाकलेत. लोक घोषणा द्यायला लागतात आणि बापूसाहेब त्यांना शांत करतायत. आता युवराज मात्र पिंकी कुठे, पिंकीचा सारखा फोन लावतोय. बापूसाहेब लोकांना म्हणताय आम्ही तुमचा संताप समजू शकतो, पण आमदार या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो की तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. या प्रकरणातून जे आजारी पडले त्यांचा सगळ्यांचा खर्च आमदार निधीतूनच होईल. पुढे आपण बघतोय की पिंकीची न्यूज अगदी बातम्यात पण आली आहे आणि ती देवयानी डॉक्टरांनी ऐकली आहे. पिंकीने कसं फसवलं लोकांना. आता जे पिंकीचा इलाज करताय ते डॉक्टर म्हणतात काय माणसं असतात एक, मी इकडे पेशंटचा जीव आटोक्यात वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही बाई चक्क लोकांना फसवून फरार झाली. पण ही बाई काही क्रूर वाटत नाही हो चेहऱ्यावरून. त्यावर डॉक्टर देवयानी म्हणतात की चेहरा हा आरसा असतो माणसाचा, या मुलीने काही गुन्हा केलाय असं वाटत नाही. आणि डॉक्टर देवयानी पुन्हा पिंकीकडे येतात आणि म्हणतात हिच्याकडे बघितलं तर काहीच कळायला मार्ग नाहीये, ही नक्की कोण असेल. आणि प्रेक्षकांनो ह्या ट्विस्टवर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय.
पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, छबी वेडी झाली आहे कारण तिचं बाळ गेलंय, ती वेड्यासारखी करतीये आणि सुशीलाबाईंना हे बघून खूप मोठा धक्का बसलाय। आता सुशीलाबाईंना रिअलाइज होईल की नेमकं पिंकी काय होती यांच्या घरासाठी। आता छबी वेड्यासारखं करतीये तिचं बाळ गेलंय म्हणून, आणि बापूसाहेब पिंकीच्या ह्या प्रकरणाला एवढी हवा देत आहेत की पिंकी ही किती मोठी गुन्हेगार आहे हे बापूसाहेब सिद्ध करायचा प्रयत्न करताय। आणि युवराजला कळते की पिंकीचा जीव धोक्यात आहे, त्यामुळे युवराज अगदी म्हणजे जीवाचं रान करून पिंकीला शोधायचा प्रयत्न करतोय भाल्यासोबत, पण पिंकी काही सापडेना। इकडे पिंकी सारखी उठायचा प्रयत्न करतेय, पिंकीच्या वडिलांना सुद्धा घरातून हाकलून देण्यात आलंय। खूपच आता इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षकांनो दिवसेंदिवस रिव्ह्यूज। पण आता पिंकी कदाचित या मालिकेतून थोडे दिवसासाठी बदलली जाणार आहे, पण इट्स ओके, पिंकी पुन्हा येईलच परत प्रेक्षकांनो। पण बघूयात आपण नवीन पिंकी कशी ॲक्टिंग करते, ॲटलिस्ट आपण इतरांना संधी तर दिली पाहिजे, बघूयात। पण मालिका खरंच खूप इंटरेस्टिंग होत चाललेली आहे। पिंकीचा विजय असो। या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।